बीडमधून पुन्हा एकदा एक घटना सध्या समोर येत आहे। श्रावणी बाळ, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्यक्त करत एका शिक्षकाने बँकेसमोर जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडलेली आहे। आता या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। बीड जिल्ह्यातल्या केज इथं स्वराज्य नगर भागात कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा आहे। या शाखेच्या समोर शिक्षकानं आपली जीवनयात्रा संपवली। ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली। शिक्षकाने आत्महत्येआधी फेसबुकवर पोस्टही केली। ही घटना समोर येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव धनंजय अभिमान नागरगोजे असं आहे। केळगाव इथं कायम विना अनुदानित आश्रमशाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते। 2019 मध्ये 20% अनुदान राज्य सरकारने घोषित केलं, पण त्याची अंमलबजावणी झालीच नव्हती। गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या शिक्षकाला अनेक अडचणी होत्या। शेवटी बीडमध्ये बँकेच्या दारातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। हत्येमागचं नेमकं कारण समोर आलं नाही। अंगावर कुणाचाही कर्ज नाही आणि कुणालाही फसवलं नसल्याचं शिक्षकाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। मुलीला उद्देशून पोस्ट लिहिताना आत्महत्येआधी बापाने म्हटलं की श्रावणी बाळा, शक्य झालं तर एकदा माफ कर तुझ्या बापूला, कारण मी तुला एकट्याला सोडून जातोय। तुला अजून काही कळत नाही, 3 वर्ष वय आहे तुझं, तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कधी बापू कळला नाही। बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांशी चांगला वागला, पण नालायक राक्षस लोकांनी अंधारातून खूप छळ लावलाय। मला हे लोक हाल करून मारणार आहेत, असं म्हणत शिक्षकाने 6 जणांची नावेही फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेली आहेत। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे ही नावे शिक्षकाने लिहिली आहेत। शिक्षकाने पुढे लिहिलंय की मरण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसऱ्या तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे। तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलोय। काय करू? माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही। बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्या केल्याशिवाय पर्याय नाही, असं पोस्टमध्ये शिक्षकांनी म्हटलेलं आहे।